तिखट डाळ आवडते. म्हटलं माझ्या एकटीसाठी कुठे बनवत बसून, मग त्याच्यासाठीच बोल. फ्लॅग रंगवते कृषिका ना बाबू. बाबाजींनी काय काढलंय सगळा राम पसारा. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठलो, नाश्ता वगैरे केला, कृषिका ट्युशनला गेली. काल मस्त गटारी केली आपण आणि काल रात्रीच किरण आलाय आणि कपडे आवरेपर्यंत मला झाले 11:30. एवढे 4-5 दिवसाचे कपडे घेऊन गेलेला, सगळे धुवून टाकले. आता जेवणाला लागते. कालचं चिकन आहे पण त्याला नॉनव्हेज नाही खायचं आहे. बोलतो व्हेज काहीतरी बनव, नॉनव्हेज खाऊन कंटाळा आला मला. मालवणला तेच खात होतो नॉनव्हेज. तर आता बघते काहीतरी भाजी. चला, त्याला भेंडीची भाजी जाऊन पटकन घेऊन आले आणि किरणला व्हेज खायचं आहे. आणि लग्नाच्या आधी तो भेंडीची भाजी खायचा नाही. जसं लग्न झालं भेंडीची भाजी खायला लागते. नाही खायचीच आहे, ती काय वेगळं करणार नाही. त्याला आवडते माझ्या भेंडीची भाजी. म्हणजे कृषिकाला जशी करते ना, पण आज कांदा टोमॅटो टाकून कृषिकाला गरम मसाला मिठामध्ये करते. आणि मला माहीत नव्हतं, जेव्हा तो मालवणला होता ना तर मी 2-3 प्रोडक्ट ऑर्डर केलेले. एक खोबरा किसायचं प्लस आणि बेडवरची धूळ आहे बारीक साईज, म्हणजे आपली केस वगैरे गळतात, त्याचं त्यांनी मागवलं. मला माहितीच नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन मागवल्या आहेत. माझ्यापेक्षा त्याचं लक्ष जास्त असतं की काय पाहिजे आणि काय नाही. बरं खोबरा किसायचं मागवलं, कारण का कधीतरी विळीला धार नसते, मग पटकन मला सुरीने वगैरे कट करायला लागतं. खोबरं हे करायचं स्टँड मागवलं, ते बरं झालं. आणि आता त्याच्यासाठीच गोळी डाळ बनवते. त्याला तिखट डाळ आवडत आणि मला तिखट डाळ आवडते. म्हटलं माझ्या एकटीसाठी कुठे बनवत बसून, मग त्याच्यासाठीच गोळी डाळ बनवते. कृषिका तर माझी जास्त डाळ वगैरे कमीच खाते. तिला जसं भाजी भाकरी चपाती असं आवडतं. आणि डाळ कशी डायरेक्ट फोडणीला दिली ना कुकरमध्ये, चांगली घट्ट होऊन आणि टेस्ट पण भारी लागते. तर दुपारी जेवण केल्यानंतर शूटच काय केलं नाही, जेवलो आणि झोपलो होतो. ते आत्ता उठलो. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि हिचा ड्रॉइंग क्लास आहे. काय उघडा ठेवलं कडी. ओके ओके चल. तर हिचा ड्रॉइंग क्लास आहे आता, तर तिकडेच घेऊन चालले. काय नखरा. अरे हो राजा चल ना. एक गोष्ट 10 वेळा बोलायला पाहिजे आम्हाला. चला. ए इथे पाणी येतं संध्याकाळचं. इथे सगळे पक्षी आहेत. चल चल चल. बर्ड पॅरट पण आहे. हां तेच बघू पक्षी. जा 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 जा. बाय. तर फ्रीजचं पण लबर निघालेलं, व्यवस्थित लागत नव्हतं. फ्रीज बंद होता 2 दिवस. तर आता संतोष भाई आलेत लावायला. तर कृषिकाला मगाशीच ड्रॉइंग क्लासला सोडली आणि मी रिटर्न घरी आले. तितक्या दीदीचा फोन आला की दीदी आली आहे म्हणून. आणि कालच येणार होती गटारीला, पण तिला काही जमलं नाही यायला. आणि आज तिची नाईट आहे, त्यामुळे ती लवकर निघून आली. म्हणजे इथूनच जेवून ती कामाला जाईल. आणि आता कृषिकाला घेते आणि घरी जाते. चला. तर आत्ताच कृषिकाला पिकअप केला आणि आम्ही चाललोय घरी. दीदी आली आहे ना. हां रेड कलर दिला. ओके हा बा मामा. चल रोहित मामा. चल आता वडापाव घेऊया बाबू. कसं काय इकडे पॅटीस आहे काका? एक पॅटीस आणि 2 वडापाव. काय तर मम्मीच्या इथे पोचली आहे खाली. नशीब आहे 2 लिफ्ट खाली येतात आणि एक वरती गेली. नको बाबू येणार बाबू. चेंज किया क्या झुंबर? नहीं अलग था थोड़ा, चेंज किया. गेली पळ. आई आली. माऊ असल. कोण आहे? बाबाजींनी काय काढलंय सगळा राम पसारा. पुढे रे माऊ आहे. अगं झोपड. Hi, this is your books? येस येस. Rishika, wow, very nice. फ्लॅग रंगवते कृषिका ना बाबू. ड्रॉइंग क्लासचं छान केलं एकदम सेम टू सेम.
इथं बी व्हाईट कलर. तिथे काहीच करायचं नाही. व्हाईट कलर मारला नाही बाबू, ते व्हाईट तसंच जागा सोडली. ते फक्त ते कलर खेचून घ्या. हा कसा खेचलास तसं करून घे. ओके चल, त्यांना गोळ्या नीट घ्यायला सांग. चल, तर आता आईकडून तर मम्मीकडून आता निघालो काय, तर आता मम्मीकडून निघालोय घरी जायला. बाबांना भेटायला गेली. अगं बाई काय आजकाल त्यांना व्हिडिओ. चल काय, चला मम्मी दे मला बडीशेप. बडीशेप देऊ दे. बाबा तो पैसे देतोय. ए कशाला, चला. तर आम्हाला असं झोपायला पाहिजे मम्मीच्या मांडीवर. मोठ्या झाल्या तरी जर थोपटलं पाहिजे, त्याची झोप नाही लागत ना बाबू. चलो, निरागस माझं बाळ. तर आत्ताच कृषिकाला थोपटून झोपवलं. उद्या बैठक आहे तिची आणि आज सॅटरडे होता, त्यामुळे दुपारी आम्हाला खूप वेळ होता. आम्ही झोपून घेतलं, म्हणजे मी तरी आणि कृषिकाने पण. नंतरचा ड्रॉइंगचा क्लास होता, कारण का अपुरी झोप झाली की मायग्रेनचा त्रास, पित्ताच्या उलट्या याचा मला खूप त्रास होतो आणि डोकं दुखायला लागलं. कंटिन्यू 2-3 दिवस दुखतं. त्यामुळे मी म्हटलं आज झोपून घेऊया. आणि आता आज व्हिडिओ एंड करायला लेट झाला, कारण का 1:45 झालेत. आणि आता व्हिडिओ एडिट करते आणि झोपते. परत सकाळी 6:30ला उठायचं आहे. आजची बैठक आहे तिची. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.